मोनो आजपासून अनिश्चित काळासाठी बंद, दुरुस्तीसह नवीन सीबीसीटी यंत्रणा कार्यान्वित करणार। झोपडपट्टी पुनर्वसनात मिळालेली घरं 5 वर्षात विकल्यास लाभार्थ्यांकडून घराचा ताबा काढून घ्या, हायकोर्टाचे एसआरएला निर्देश। ईपीएफओकडून पासबुक लाईट फीचर उपलब्ध, पासबुक थेट पोर्टलवर पाहता येणार, एकाच क्लिकवर एकाच लॉगिनद्वारे खात्याची सगळी माहिती मिळणार। महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं टीव्ही9 मराठी टीआरपीमध्ये नंबर 1, जनतेच्या विश्वासावर टीव्ही9 मराठीची अव्वल स्थानी। बर्फाच्या दरात टनामागे 65 रुपयांची वाढ, 1 ऑक्टोबरपासून दर होणार लागू। ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशन आणि विविध मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय। ऑस्करच्या शर्यतीमध्ये भारतातर्फे होमबाउंड चित्रपट पाठवला जाणार, बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म गटात या चित्रपटाची निवड। पूजा खेडकरच्या वडिलांच्या बॉडीगार्डला धुळ्यातनं अटक, प्रफुल्ल साळुंखे धुळ्यातनं अटकेत, पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर मात्र अद्यापही फरार। बुलढाण्यातील अमोना गावकऱ्यांचा 30 वर्षांपासून शेतात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास, आठवड्याभरात निर्णय घ्या अन्यथा जलसमाधी घेणार, गावकरी आता आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, शेतातील पिकंही जमीनदोस्त। नाशिकमध्ये अतिवृष्टीमुळे 4014 हेक्टरवरील पिकांचं नुकसान भरपाईसाठी 3,81,67,000ची जिल्हा प्रशासनाची राज्य सरकारकडे मागणी। मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण तर हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान ब्लॉक असणार।